कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार. काल पहाटे 5:30 वाजता लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती. पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू. पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून भावाची चौकशी सुरू. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम नागपूरला रवाना. पथकामध्ये 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचा समावेश. प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस. संभाजी ब्रिगेडची घोषणा. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकावल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचाही आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील तर बाळासाहेब कोले सहाय्यक विशेष सरकारी वकील असतील. आतापर्यंत मसाजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी 1 मागणी मान्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयामध्ये जलद गतीने चालवणार. उज्ज्वल निकम यांचं आश्वासन. राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच. धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास. प्रकरणातील मुद्दे ते लावून धरतील. अंजली दमानियांकडून विश्वास व्यक्त. दुसऱ्या दिवशीही बीडमधील मसाजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा. मसाजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी. आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. ग्रामस्थांच्या 7 मागण्यांचाही निवेदनामध्ये उल्लेख. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी. मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा, शेलार, बाबासाहेब पाटील यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक. आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसे चालतात? मुंडे खंडणी, कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टर घोटाळा, पीक विमा घोटाळ्याचं कंप्लीट पॅकेज. सुप्रिया सुळेंचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा. फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांचीही नावं समोर आली पाहिजेत. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं. MMRDAनं फ्रेंच सल्लागार कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे आदेश. फ्रेंच कंपनीचा MMRDAच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप. एकनाथ शिंदेंच्या राजवटीमधले घोटाळे बाहेर येत आहेत. फडणवीसांनी प्रकरणाची खुली चौकशी करावी. MMRDAवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे यांची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली. महायुती विरोधामध्ये निवडणूक लढवलेल्यांना अजितदादा पक्षामध्ये स्थान देणार का, याकडे लक्ष. सदा सरवणकर यांची आमदार महेश सावंतांच्या विरोधात हायकोर्टात याचिका. निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप. लपवलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर यायलाच हवी. सरवणकर यांची मागणी. गजामारणे टोळीच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यास गुन्हे शाखेकडून सुरुवात. नागरिकांना मारणे टोळीच्या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.